हाय सगळ्यांना नमस्कार. माणसा मस्त छान असं तयार झालं. चल हो इकडे, अहो आजी तिकडून आली, इकडे ये. ही धर दुधाची वाटी हातात. माझ्याकडे दुधाची वाटी आणि फुलं ही नाही तर गय वराटी या. चल ती पुरी दोरा घेतलाय का? दोरा आजी किती हा इथं हातात. चल कपडे बदल म्हणलं तरी बदलले नाही. नंदा मावशी लावलेला का फोन? नाही का आता त्या कवा यायच्या आवरून आपलं आवरले. महत्वाचं आज वाहरवाला जावं लागतं ना, त्याच्यामुळं वाहरळ कुठं लांब हुडकत बसायचं. ते हिथंच आहे आपला जवळच जायचं. वाहरळ काय कुठं पण असं, त्याच्यामुळे बायका जिकडं घावल तिकडं तपल्या त्या जाणार तपल्या ह्याने. तसं आपण आलोय आपल्या हो तिथं एक हाय पण तुटलाय तो, तिथं हाय मोठा. दूध नको सांडू, वतावं लागतंय. तर गिनीगोलाच्या कोपऱ्यावर आहे. इकडे या या इकडून चल. दूध हातात हाऊस घे की. आलो हा बोळ हे बुजले ते येळ आणले तिथला बोळ उघडी करावं. येळा कुठं आहे इथे? किती गोल कापतो तिथला नाही. हा थांबा. कुठं आले तिथे बघा. वाह आता दोनच लाकडं आणली होय तुम्ही? होय तुझी दोन काय मत कुठे आहेत माझी दोन? सापीला सापी काय त्रास देताय तुम्ही? काय विषय साप आणू काय? राहून द्या नका आणू, नाही महत्वाचं एवढं. काय महत्व असतं आहे ही? महत्व पूजा बाबाची पूजा आहे. बर करावंच लागते का? वाहरवाची पूजा करावंच लागते सगळ्यांनी. पिठात मिठात पीठ झालं ज्ञानू मुंग्यांनी केलेलं. आयत्या वेळात नागू असं म्हणतात ना, वाहरू मुंग्या करतात आणि राहतो काय साप. गप्पा की कशाला काय करताय तुम्ही? आत्या मांडी घालूनच बसले तर. आत्या साडीचं काय होतंय? काय ते काय एवढा विचार? थांबा इळा लागन. इळा बसले. असं चाललंय. आत्याची पूजा चालली, मग मी करणार नाही आता. मस्त पैकी ती काटे का लावले आता सांग बरं. ती लावावं लागते, कापूस लावावं लागतं. अरे त्याच काय ती सांगा तरी. पाणी ओतलं का नाही ते? पाणी ओतलं, दूध ओतलं, फुलं वाहिली. दूध ओत की सगळंच. दूध ओतलंय की सगळं. ज्ञानू ओतन की परत ना. मावशी आहे की मावशी आहे ना की हात मार बरं जाऊन. चल की बाया म्हणावं कवरी करते आता. आणि ही दोर, त्याला दोरा आहे एक लावायचा. ते बरं अजून ह्याच्यावर दोर. तर अशी ही असती ही वाहरुळ मग मोठी मोठी असतात, पण ही काही नाही एवढी मोठी. एक तिकडे होतं आणि एक तळ्यात होतं, पण ती कोडलं फुटतं परत मनाने पावसाने ह्याने जातात माती वाहून. बाजारला कशा पिवळं करताय? असं ते कर ग, हा दिसेल तरी दोरा बांधलाय म्हणून. कशाचा दोरा बांधला? त्याला लावू दे की आधी. त्यालाच लावायचं. बारीक बारीक करायचं. उदबत्ती हे सगळं असं व्हायचं असतं. ताटा आपण गच्च भरून आणलं होतं. नंदा मावशी वारवायला नसते त्याला अगं त्या घरीच नव्हत्या, त्या घरी नव्हत्या. थोडं गाणं काढला की आजी व्हिडिओ. मावशी कशात गुतली ग? तर चला वाहरुळावून पण आलो, वाहरुळाची पूजा केली. आणि आत्याचं काय म्हणणं आहे, आमच्या आत्याला ह्याच्यात फोटो काढायचा होता वांग्यात. कसं वाटलं आत्या फोटो काढून? फोटो काढून कसं वाटलं? फोटो काढून छान वाटलं. बघू द्या कसं भारी वाटलं ना. काय करताय नेमकं वांग्यात नवी साडी घालून? ती नेमकी वांग्याला वांगी लागली. लागली का? काल औषध मारले की आज लगेच वांग्याला वांगी लागली? लागते ना वय. भेंडी आली. भेंडीला मग भेंड्या लागल्यात. तर चला आता मस्तपैकी चला खिचडी खाऊया. सगळ्यांनी उपास धरलेला आहेत आणि सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा सकाळच्या व्हिडिओमध्ये पण दिलेल्या आहेत. आणि आता पण तुम्हाला देते. आम्ही वारुळावूनही जाऊन आलोया मस्तपैकी छान असं सुंदर. आणि या सगळेजण तुम्ही पण खिचडी खायला. आता आम्हाला पण खिचडी खायची, कारण का उपास आहे. आणि उपास हा सोडत नाही. तर उद्या आहे सोमवार, तर उद्या पहिला श्रावणातला पहिला पहिला सोमवार आहे. तर कुणाकुणाला सोमवार असतात. देवाला नाग नरसोबा राहिले की व्हायचं. चला नाग नरसोबा राहिलं होतं व्हायचं.
तर वारुळावरून आलो. मस्त अशी छान पूजा पण झालेली आहे. त्यांनी आमचा व्हिडिओ काढला. माझीच बुराई करून करून दमून गेलं तिथं. आता एखादं गाणं माणूस एवढं तयार झाले, रोज तर आहेच. एखाद्या दिवशी तरी सारखं हे केलेलं असतं. सगळं काम अजून तसंच आहे. पण आधी खिचडी खायची, गुरं आणायच्या ती. आणि इथं असं आमच्या ज्ञानेश्वरीने नागनरसोबा आणलाय, मस्त चिटकवलाय. चला आता पूजा करूया. गळ्यात बांधावं लागेल की, पुरी आहे ते की. हे असा नागनरसोबा असतो बघा, सगळ्यांना माहिती आहे. पण त्याची आज महत्त्वाची त्याची पूजा करावी लागते. त्याला पण दोराही लावावा लागतो, हे सगळं व्हावं लागतं. तर असं आमचे हे देवघर आहे मस्तपैकी. अण्णा कुठं गेलं काय माहिती आज. हळदी कुंकू लावायचं लावलं की मी नाही की लावलं, थांबा. त्याला कापूस लावून ते चिटकवायचं असतं. तर अशा प्रकारे आहे आमची देवपूजा झालेली आहे. तर कसा वाटला सगळ्यांनी व्हिडिओ कमेंट करून सांगा. साधा सोपा. आता मस्तपैकी खिचडी पण करून ठेवली होती, गरमागरम होता अशी. बापूंनी खाल्ली, ज्ञानेश्वरीने खाल्ली, अण्णांनी खाल्ली. आणि आम्ही दोघीच राहिलो. आता आम्ही दोघी पण जेवण करतो. साडी काढून मला नाही सुचत. बरं या, मला अजून गुरं ही आणायचं नाही, अजून लई काम आहे. साडी काढणार आहे, पण आता जेवण करून गुरं आणायची, भांडी घासायची, झाडून काढायचं म्हणलं की मग हीच होतं ना खराब. लगेच मुंग्या लागत्यात. तर असो, बाय सगळ्यांना. वारुळाला गेलेल्याचा व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आणि आजचा मेकअप तुम्हाला कसा वाटला सांगा. नवीन लुक ही मला पुण्याच्या ताईंनी साडी घेतलेली, ब्लाऊज शिवला नव्हता म्हणून घातली नव्हती. पण आज तिची पहिल्यांदा घडी मोडली या वारुळाला जाताना. बड्डेचं गिफ्ट आहे माझं ही साडी. बाय.